आज आपण इश्यू ऑफ शेअरचा फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. कारण लास्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं. तर बघूया आज फर्स्ट क्वेश्चन इश्यू ऑफ शेअरचा. तर मी इथे बोर्डवर तो लिहिलेला आहे बघा. इथे सांगितलं तुम्हाला हनी लिमिटेड इश्यू 20,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. आता 10 each म्हणजे काय, तर ही 10 आहे जी फेस व्हॅल्यू बोलतात त्याला. ओके. आणि किती नंबर ऑफ शेअर इश्यू करते कंपनी? 20,000. तसंच जसं मी लास्ट टाइम सांगितलं की 3 स्टेपमध्ये इश्यू ऑफ शेअरचे 3 स्टेप्स असतात आणि त्या 3 स्टेपमध्ये पैसे घेतले जातात. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल कॉल. आता टोटल एका शेअरची किंमत जी आहे ती ₹10 आहे. मग आपण ही जे आहेत ना ॲप्लिकेशन, अलॉटमेंट अँड फर्स्ट अँड फायनल कॉल यांची पण टोटल आपल्याला 10 भेटली पाहिजे. तर बघूया 4, 2, 6, 6 आणि 4, 10. ओके. तर कम्प्लीट आहे. तसंच आपल्याला खाली सांगितलं जातं की पास जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ जी पण कंपनी असेल ती. आता इथे बोलले का हनी लिमिटेड. ओके. मग आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत याच्यामध्ये. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं, तर इम्पॉर्टंट जे पण आपल्याला ज्याच्यावरून जर्नल एंट्री पास करायच्या आहेत त्याला पहिला आपण अंडरलाईन करून घेऊया. इश्यू ऑफ किती नंबर ऑफ शेअर इश्यू करते? 20,000. फेस व्हॅल्यू किती आहे? 10. ॲप्लिकेशन आहे, अलॉटमेंट आहे आणि फर्स्ट अँड फायनल कॉल आहे. बस एवढीच माहिती आहे. तर ह्या 3 जे आहेत अलॉटमेंट, ॲप्लिकेशन अँड फर्स्ट अँड फायनल कॉल हे इम्पॉर्टंट आहेत. ओके. याच्यावरूनच आपल्याला इथे जर्नल एंट्री पास करायची आहे. मग जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट वरती हेडिंग लिहायची आहे आपल्याला इन द बुक्स ऑफ जी पण कंपनी आहे ती. याच्यामध्ये आता हनी लिमिटेड आहे म्हणून हनी लिमिटेड लिहिलं आहे आणि खाली लिहायचं जर्नल एंट्रीज. ओके. मग फॉर्मॅट डेट पर्टिक्युलरसाठी थोडा जास्त स्पेस घ्यायचा आहे. एल एफ म्हणजे लेजर फोलिओ, एकदम स्मॉल लाईन. त्याच्यानंतर डेबिट आणि क्रेडिट. ओके. तर आपण स्टार्ट करूया जर्नल एंट्रीसाठी. सो फर्स्ट जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये पहिली एंट्री असते आपली मनी रिसिव्ड. असं तुम्ही शॉर्टकटमध्ये इथे लिहू शकता MR असं. त्याच्यानंतर असते ड्यू. ॲक्च्युली याच्यामध्ये ड्यू ॲप्लिकेशनसाठी ड्यू नाही, पण तुम्हाला लगेच समजेल की मी ड्यू बोलल्यानंतर तुम्हाला एंट्री कशी पास करायची आहे त्याच्यासाठी मी हे इथे ड्यू बोलते. परंतु लक्षात घ्या की ॲप्लिकेशनमध्ये ड्यू नसतं. ओके. त्याच्यानंतर आहे अलॉटमेंट. अलॉटमेंटमध्ये उलटं म्हणजे फर्स्ट ड्यूची एंट्री असते, त्याच्यानंतर असते मनी रिसिव्ड. ओके. त्याच्यानंतर सेम फर्स्ट अँड फायनल कॉलसाठी ड्यू फर्स्ट आणि नंतर मनी रिसिव्ड. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 6 एंट्रीज इथे पास करायच्या आहेत. ओके. सो फर्स्ट एंट्री आपण बघूया. ॲप्लिकेशनमध्ये काय आहे फर्स्ट एंट्री? मनी रिसिव्ड. जर माझ्या कंपनीला काहीतरी पैसे भेटत असतील तर मी लास्ट टाइम सांगितलेलं की तुम्हाला ते रूल माहिती असले पाहिजे जर्नल एंट्रीसाठी. तर एक होता की आया तो डेबिट साईड, म्हणजे माझ्या कंपनी कडे जे पण येईल ते मी डेबिट साईडला लिहिणार आहे. मग इथे बोलले ना की मनी रिसिव्ड, पैसे भेटलेले आहेत. ओके. आले ते आया तो डेबिट साईड. सो मी डेबिटला काय लिहिणार? फर्स्ट एंट्री माझी बँक, म्हणजे बँकेमध्ये पैसे भेटलेले आहेत माझ्या कंपनीला. ओके. बँक अकाउंट डेबिट. मग हे पैसे कुणी दिले? गिव्हर कोण आहेत? ज्यांनी ॲप्लिकेशन केले ते गिव्हर आहेत. म्हणजे गिव्हर असतात त्यांचं आपल्याला पोस्टिंग असतं ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचं असतं. मग इथे क्रेडिटला लिहायचं टू. लिहिताना जो शेअर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे प्रेफरन्स शेअर्स, मग इथे लिहायचं प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके. मला इथे जागा नाही म्हणून मी इथे शॉर्टकटमध्ये लिहितोय, परंतु तुम्हाला एक्झाममध्ये फुल फॉर्म लिहायचे आहेत. ओके. प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ॲप्लिकेशन का, तर ॲप्लिकेशनवाले गिव्हर आहेत. जे गिव्हर असतात त्यांचं नाव क्रेडिट साईडला लिहायचं असतं. ओके. आता आपल्याला अमाऊंट लिहायचं आहे याचं. मग अमाऊंट कसं लिहायचं? कंपनी किती नंबर ऑफ शेअर इश्यू करत आहे? 20,000. मग ते इथे ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही पेन्सिलने. 20,000. ओके. याला मल्टिप्लाय करायचं. आपण एंट्री कोणाची पास करतो? ॲप्लिकेशन. मग ॲप्लिकेशनचे किती रुपीज आहेत? 4. मग इथे मल्टिप्लाय 4. ओके. 4 टू ज 8 म्हणजे इथे येणार तुमचे 80,000 रुपये. दोन्ही साईडला सेम अमाऊंट लिहायचं डेबिट आणि क्रेडिटला. ओके. 80,000. आणि याचं बघा, जे पण तुम्ही जर्नल एंट्री पास करणार त्याच्यासाठी तुम्हाला नरेशन लिहायचं असतं आणि नरेशनची स्टार्टिंग जी आहे ती लिहायची बिंग. मग आता नरेशन कसं लिहायचं? आपण एंट्री कशाची पास केली? मनी रिसिव्ड. मग इथे लिहायचं बिंग. कुठले मनी रिसिव्ड झालेत? ॲप्लिकेशनचे. मग इथे लिहायचं बिंग ॲप्लिकेशन मनी
रिसिव्ड. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे शॉर्टकटमध्ये लिहू शकता नरेशन. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट आता ड्यूची एंट्री पास करायची आहे, पण आपण नंतर बघूया ड्यूच्या एंट्र्या. पहिले आपण मनी रिसिव्ड बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की एंट्रीज कशा असतात मनी रिसिव्डच्या. ओके, सो बघा आता अलॉटमेंटमध्ये येऊया. अलॉटमेंटमध्ये पण मनी रिसिव्डची एंट्री आहे. मग आपण तेवढा स्पेस सोडून अलॉटमेंटची मनी रिसिव्डची एंट्री पास करूया. ओके, सो अगेन मनी रिसिव्ड होत आहेत अलॉटमेंटमध्ये. हा या तो डेबिट साईड, मग बँक अकाउंट डेबिट टू. आता इथे पैसे कोण देत आहेत? अलॉटमेंटवाले देत आहेत. ओके, गिव्हर आहेत, मग त्यांचं नाव क्रेडिटला. प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट. ओके, प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता याचं पण अमाऊंट 20,000 शेअर घ्यायचे, मल्टिप्लाय अलॉटमेंटची किती आहे 2 रुपये आहेत, मल्टिप्लाय 2, 2 2 जा 4 म्हणजे 40,000. ओके, नरेशन. मग इथे नरेशन कसं लिहायचं? तर नरेशन एकदम सेमच आहे बघा, हेच नरेशन इथे लिहायचं. फक्त इथे ऍप्लिकेशन होतं म्हणून ऍप्लिकेशन लिहिलं. आता इथे अलॉटमेंट. ओके, म्हणजे बेइंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ओके, बेइंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. इथे ऍप्लिकेशनचे होते म्हणून ऍप्लिकेशन मेन्शन केलं, इथे अलॉटमेंटचे आहेत म्हणून अलॉटमेंट मेन्शन केलेलं आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट आता फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये पण काय मनी रिसिव्ड आहे, मग त्याची पण आपण एंट्री पास करून घेऊया. 6वी एंट्री असेल ती सेम. मनी रिसिव्ड होत आहेत, आले, आया तो डेबिट साइड, बँक अकाउंट डेबिट टू. आता इथे गिव्हर कोण आहेत? फर्स्ट अँड फायनल कॉल. मग इथे येणार प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ओके, प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. आता याचा अमाऊंट 20,000 शेअर्स आहेत. ओके, 20,000. फर्स्ट अँड फायनल कॉलचे किती रुपीज आहेत? 4, 4 2 जा 8 म्हणजे 80,000. डेबिटला पण 80 आणि क्रेडिट साईडला पण 80,000. ओके, त्याचं पण नरेशन सेम. काय येणार? बिंग कसले अमाऊंट रिसिव्ड झालेले आहेत? फर्स्ट अँड फायनल कॉल. मग इथे लिहायचं बिंग फर्स्ट अँड फायनल कॉल अमाऊंट रिसिव्ड. ओके, बिंग फर्स्ट अँड फायनल कॉल अमाऊंट रिसिव्ड. त्याच्यानंतर बघा, तर मनी रिसिव्ड आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत तिन्ही याच्या. आता काय करायचं आहे? ड्यूची एंट्री पास करायची. पण एकदा मनी रिसिव्डमध्ये एंट्री कशी तुम्ही पास करू शकता ते एकदा एक्सप्लेन करतो. बघा, जर तुम्ही या तिन्ही एंट्री बघितल्या तर तिन्ही एंट्रीमध्ये डेबिट साईडला जे आहे ते कॉमन काय आहे? बघ, इथे काय? बँक. इथे काय? बँक. इथे पण काय? बँक. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? जेव्हा पण तुम्ही मनी रिसिव्डची एंट्री पास करणार आहे तेव्हा तुम्हाला डेबिट साईडला बँकच लिहायचं आहे. ओके, मग क्रेडिट साईडला काय लिहायचं? मग क्रेडिटला काय लिहायचं? जर तुम्ही ॲप्लिकेशनची एंट्री पास करत असणार तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन लिहायचं. अलॉटमेंटची करत असाल तर अलॉटमेंट लिहायचं. आणि जर फर्स्ट अँड फायनल कॉल असेल तर फर्स्ट अँड फायनल कॉल लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघूया ड्यूची एंट्री. ओके, तर ॲप्लिकेशनमध्ये ड्यूची एंट्री नसते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते लिहिलं आहे. ओके, मग इथे आपण पास करूया ड्यूची एंट्री. तर ड्यूच्या एंट्रीमध्ये काय असतं? तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायचं असतं प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, तर तिन्ही एंट्रीमध्ये हे तुम्हाला कॉमन असणार आहे. काय? क्रेडिट साईडला काय लिहायचं? टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, मग डेबिट साईडला काय लिहायचं? आता तुम्ही कुठली एंट्री पास करताय? ॲप्लिकेशनची. मग डेबिट साईडला ॲप्लिकेशन लिहायचं, म्हणजे प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. ओके, अमाऊंट. अमाऊंट काय घ्यायची? जी वरती अमाऊंट आहे ती सेम इथे येणार 80,000. क्लिअर आहे. आता याचं नरेशन बिंग
कसली एंट्री पास केली आपण, ॲप्लिकेशन. माहिती याचं पण ॲप्लिकेशनसाठी थोडे नरेशन तुम्हाला थोडंफार बाहेर करावं लागेल, कारण ही जी एंट्री आहे ॲप्लिकेशनची ती असते ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर होतात शेअर कॅपिटलमध्ये. माहिती तसंच लिहायचं आहे, बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. फक्त एक हे नरेशन तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, बाकी आपल्या नरेशन ह्याच्यावरूनच लिहायचे आहे. तिसरी, आता ही झाली ॲप्लिकेशनची ड्यूची एंट्री. काय सांगितलं मी, कॉमन काय असणार आहे क्रेडिटला, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर आता आपण अलॉटमेंटची मारूया. सेम क्रेडिटला कॉमन काय मी बोललो की प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. मग आता डेबिटला काय, कशाची एंट्री पास करतोय आपण, अलॉटमेंटची. मग इथे डेबिटला काय लिहायचं, प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आता याचा अमाऊंट सेम, किती शेअर आहेत 20,000. अलॉटमेंटचे किती रुपीज आहेत 2. ओके, 2 2 जा 4, 40,000. ओके, नरेशन. आता याच्यामध्ये नरेशन तुम्ही इथूनच लिहू शकता. अलॉटमेंटची कसली एंट्री पास केली आपण, ड्यूची. मग इथे लिहायचं अलॉटमेंट मनी ड्यू, अलॉटमेंट मनी ड्यू. ओके, नरेशन हेच लिहायचं आहे. फक्त तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी हे लक्षात ठेवायला लागेल, कारण ॲप्लिकेशनमध्ये कसं असतं, ॲप्लिकेशनचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर केले जातात शेअर कॅपिटलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्स्ट अँड फायनल कॉलची ड्यूची एंट्री पास करायची आहेत, फिफ्थवाली. मग अगेन मी काय सांगितलं, क्रेडिट साईडला कॉमन काय असणार आहे, टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. मग डेबिट साईडला काय लिहिणार, कुठली एंट्री पास करतो, फर्स्ट अँड फायनल कॉल. माहिती आहे ना, प्रेफरन्स शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. आणि अमाऊंट काय, तर 20,000 मल्टिप्लाय फर्स्ट अँड फायनल कॉलचे 4 रुपये म्हणजे 80,000. इथे पण 80,000, इथे पण 80,000. ओके, नरेशन बिंग कसली एंट्री पास केली, फर्स्ट अँड फायनल कॉल. मग इथे लिहायचं फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. ओके, तर ड्यू म्हणजे काय, तर आउटस्टँडिंग. तर क्लिअर आहे. ड्यूची एंट्री एकदा परत सांगतो बघा. ड्यूची एंट्री आपण ही पास केलेली आहे. कॉमन काय लिहायचं, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. ओके, अगेन अलॉटमेंटमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉलसाठी टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. म्हणजे कॉमन काय असणार आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल क्रेडिट साईडला. डेबिटला काय लिहायचं, ज्याची तुम्ही एंट्री पास करते, फर्स्ट अँड फायनल कॉल असेल तर फर्स्ट अँड फायनल कॉल, अलॉटमेंट असेल तर अलॉटमेंट, आणि ॲप्लिकेशन असेल तर ॲप्लिकेशन. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ह्या एंट्रीज पास करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण ह्या क्वेश्चनमध्ये थोडा चेंज करूया. चेंज म्हणजे काय, जसं आता तुम्हाला फेस व्हॅल्यू 10 रुपये सांगितले आणि पुढे जर असं सांगितलं की ॲट प्रीमियम ऑफ ₹12. ओके, प्रीमियम ऑफ ₹12 म्हणजे काय, जेव्हा कंपनी शेअर इश्यू करणार आहे तेव्हा पब्लिककडून किती रुपीज घेणार, 12 रुपये. पण त्याची शेअरची किंमत किती आहे, 10. पब्लिककडून किती घेणार, 12. तर याला म्हणतात की प्रीमियमवर इश्यू होणार आहे. मग प्रीमियम कंपनीसाठी काय झालं, प्रॉफिट. कारण एका शेअरची किंमत जर 10 रुपये आणि पब्लिककडून जर 12 रुपये घेतले जात आहेत तर 2 रुपये एक्स्ट्रा भेटतात कंपनीला, म्हणजे एक्स्ट्रा झालं म्हणजे प्रॉफिट झालं. ओके, मग ते जे प्रीमियम असतं ते कुठे असतं, तर अलॉटमेंटमध्ये असतं. मग इथे तुम्हाला मेन्शन केलं जातं इन्क्लुडिंग प्रीमियम. मग इथे आपण थोडी व्हॅल्यू चेंज करूया याची, इथे पण 4 करूया. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं 4 4 10 8 आणि 4 12 12 झाले.
मग या 12मध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू 10 पाहिजे. मग 10 कशी भेटणार? तर आपल्याला माहिती आहे हे जे 4 रुपये आहेत ह्याच्यामध्ये जे 2 रुपये आहेत, ओके, ह्याच्यामध्ये जे ₹2 आहेत ते काय आहेत? प्रीमियम आहे. मग बॅलन्स किती राहिले? 2. ते झाले ना 10. ओके. मग जेव्हा आता प्रीमियम येतं तेव्हा चेंज काय होतो एंट्रीमध्ये? तर तुम्हाला ह्या कशामध्ये प्रीमियम आहे? अलॉटमेंटमध्ये. कारण अलॉटमेंटमध्येच प्रीमियम आणि डिस्काउंट सांगितलं जातं. मग या अलॉटमेंटच्या ड्यूच्या एंट्रीमध्ये, ओके, जी ड्यूची एंट्री असते त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. चेंज काय? तर बघा, ही जी आपली ड्यूची एंट्री आहे अलॉटमेंटची, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, इथे थोडा चेंज होणार आहे. म्हणजे एंट्री आहे तीच आहे. एंट्री आपल्याला आहे तीच पास करायची आहे, ड्यूची एंट्री. ओके. क्रेडिट साईडला प्रेफरन्स शेअर कॅपिटल, वरती काय? अलॉटमेंट. मग याच्यामध्ये आता चेंज काय होणार आहे? तर मी काय सांगितलं, प्रीमियम म्हणजे कंपनीसाठी प्रॉफिट असतं. मग प्रॉफिट कुठे शो करतात? तर नॉमिनलचा रूल तुम्हाला माहीत असला पाहिजे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे कंपनीचे जे लॉसेस असतात, जे एक्सपेन्सेस असतात ते डेबिट साईडला शो करतात. आणि कंपनीचे जे प्रॉफिट्स असतात किंवा इन्कम असतात ते क्रेडिट साईडला पोस्ट करतात. मग प्रीमियम कंपनीसाठी काय आहे? प्रॉफिट आहे. मग ते कुठे शो करायचं? क्रेडिट साईडला शो करायचं. मग इथे लिहायचं काय? तर मेन्शन काय करायचं इथं? शेअर प्रीमियम अकाउंट. ओके. मग आता इथे जी आपण अमाऊंट टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडा चेंज होणार आता. तर चेंज कसा? तर बघूया आता. कंपनी किती नंबर ऑफ शेअर इश्यू करते? 20,000. मग इथे 20,000 ब्रॅकेटमध्ये घेऊया. मल्टिप्लाय आता बघू शकता तुम्ही, अलॉटमेंटची व्हॅल्यू किती आहे टोटल? 4. सो मल्टिप्लाय 4. 4 टू जा 8 म्हणजे 80,000 झाले. ओके. अलॉटमेंटचे किती झाले? 80,000. त्याच्यानंतर आता आपण प्रीमियम फाइंड आउट करूया. 20,000. किती अमाऊंटचं प्रीमियम आहे? 2 रुपये. तर 2 रुपये कशावरून? कारण बघा, फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये आहे. आणि दुसरी जी सेकंड व्हॅल्यू दिली ती किती आहे? 12. म्हणजे एक्स्ट्रा किती आहेत? 2. सो इथे मल्टिप्लाय 2. 2 टू जा 4 म्हणजे 40,000 रुपये प्रीमियम आहे आणि 40,000 बॅलन्स अमाऊंट जी आहे ती आपण शेअर कॅपिटलला टाकायची आहे. ओके. तर अशा प्रकारे हा क्वेश्चनमध्ये थोडा चेंज केला मी. तर चेंज कुठे होतो? जेव्हा प्रीमियम असतं तर आपल्या खाली अलॉटमेंटच्या ड्यूच्या एंट्रीमध्ये चेंज होतो. ओके. मग काय आहे? शेअर प्रीमियम प्रॉफिट आहे म्हणून ते क्रेडिट साईडला शो करायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन इश्यू ऑफ शेअरचा सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट याला आपण दुसरा टॉपिक बघूया.